प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला हे सर्व वचन माहिती आहे म्हणून आपण थोडक्यामध्ये पाहणार. हे गर्भ कशापासून आहे? पवित्र आत्म्यापासून. बोला सगळं, पवित्र पवित्र आत्म्यापासून. बोला, पवित्र आत्म्यापासून. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. बरोबर आहे. मग पुन्हा एकदा बाप्तिस्माची आवश्यकता आहे का? नाहीये. देव आहे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, पण नाही आपल्याला असं वाटतं. पण देवाची योजना अद्भुत आहे. देवाची योजना वेगळी आहे. आणि आपण पाहतो की जन्म जरी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा झालेला आहे. पाण्याचा बाप्तिस्मा कसा होतो बरं सांगा? आपल्याकडे चर्चमध्ये होतो आणि आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, आपला देखील झालेला आहे. कसा होतो? कशामध्ये बुडून? पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा होतो. बरोबर आहे. आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर काय होतं? हा बोला बोला, सगळे बोला. पापापासून आपण काय करतो? पापासाठी मरतो आणि उठतो. तर कोणासाठी उठतो? प्रभू येशू ख्रिस्तासाठी उठतो. कधी हे घडतं बाप्तिस्मा? आपलं तारण झालं. हालेलुया. आणि पवित्र आत्मा आपल्याला मिळतो. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे तरच आपण म्हणू शकतो की येशू हा प्रभू आहे. त्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही. म्हणजे ही गोष्ट समजून घ्या की पवित्र आत्मा प्रत्येकाला ज्यांचं तारण झालं त्यांच्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला? पवित्र आत्म्यापासून झाला. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्मा आहे का? तेव्हा जन्मामध्ये जा आहे का? येस आहे. आणि आपण आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव देखील आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा बाप्तिस्मा होतोय, वचन काय सांगतं? तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा, मत्तेकृष्ण वर्तमान याचा 3 अध्याय 13 ते 17 आपण लक्ष लावूया. तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येत आहे काय? जसं आपल्याला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, त्याला पवित्र आत्म्याची बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता नव्हती. हे आपली बुद्धी झाली. तसंच योहान देखील काय म्हणतं की मी तुमच्याकडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, तर तुम्ही इकडे येता हे कसं काय? लक्षात येतंय? पुढे काय झालं? येशूने काय उत्तर दिलं? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आपण या शास्त्रभागाकडे अनेकदा लक्ष देतो, अनेकदा वाचतो, अनेकदा आपण ऐकतो. पण आज आपण बारकाईने पाहूया की इकडे आपण लक्ष देतो की पाण्याने देखील बाप्तिस्मा आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देखील बाप्तिस्मा आहे. बोला सगळे, पाण्याने देखील बाप्तिस्मा आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देखील बाप्तिस्मा आहे. बरोबर आहे. आपला बाप्तिस्मा कशाने झालेला आहे? पाण्याने झालाय. पण आज हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे, कोणाला सांगायचं नाही, की पवित्र आत्म्याच्या द्वारे माझा बाप्तिस्मा झालेला आहे का नाही. आणि ह्याच्याकडे आपण लक्ष लावणार आहोत. कारण आपण कुठे जाणार आहोत? आता 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये जाणार. बरोबर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये जाते तेव्हा त्यांचं काय झालेलं? पवित्र आत्म्याच्या द्वारे बोला काय झालेलं आहे? बाप्तिस्मा झालेला आहे. आणि पाण्यामध्ये जसं आपण बुडून वर येतो तर आपण कोरडे राहतो का? काय होतो? पूर्णपणे ओले होतो. बरोबर आहे. तसं जेव्हा आत्मा, पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपला होईल तर आपण काय होऊ? पूर्णपणे पवित्र आत्म्याने असू, भरलेला असू. कशा असू? बोला सगळे. जसं पाण्याने भरलेलं असू पाण्याच्या बाप्तिस्म्याने, तसं पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलेलं असू. कधी? पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा झाल्यावर. काय काय वेळेस आपण यावरती संदेश किंवा आपण ऐकत नाही, पण ह्या गोष्ट आपण हे समजून घेऊया, हे मनन करूया आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला विपुलतेने आशीर्वाद करणार आहे. पवित्र आत्मा मिळालेला आहे. हो. कधी मिळाला? तारण झालेलं. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशापासून झाला? पवित्र आत्म्यापासून झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा घेतला. आपल्याला आवश्यकता वाटते का मग? हो का नाही? बरोबर आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की जे चिन्ह चमत्कार मी केलेले आहेत त्यापेक्षा अधिक माझे शिष्य करतील. प्रेज द लॉर्ड.
जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे तसं आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुनरुत्थान आहे. पापांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त कुठे अर्पिले गेले? वधस्तंभावर अर्पिले गेले, मरण पावले, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले. त्यांनी आपलं पवित्र शरीर आणि पवित्र रक्त अर्पिलं. ते मरण पावून तिसऱ्या दिवशी उठले. पापासाठी ते मेले, आपल्या पापांसाठी मेले आणि ते उठले तिसऱ्या दिवशी. म्हणून आपल्याला आशा आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण उठणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त पापासाठी अर्पिले गेले, मेले, आणि त्यांनी आपलं काय बहाल केलं? स्वतःचं नीतिमत्व बहाल केलं. त्यांनी आपल्या एक्सचेंज काय केलं? तारण काय केलेलं आहे? एक्सचेंज मध्ये काय केलेलं आहे? आपले पाप त्यांनी स्वदेही घेतले, वधस्तंभावर अर्पिले गेले आणि स्वतःचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला बहाल केलं. कुणाला बहाल केलं? ज्यांचं तारण झालं, जे विश्वास ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावर. समजतंय? त्यांनी काय एक्सचेंज केलं? वधस्तंभावरती आपले पाप स्वदेही गेले, ते वधस्तंभावर खेळले गेले. त्यांनी आपलं परिपूर्ण अर्पण केलं. जी शिक्षा आपल्याला व्हायला पाहिजे त्यांनी स्वतः स्वदेही घेतली आणि आपल्याला पापातून सुटका दिली, आपल्याला पापातून क्षमा दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्याला बहाल केलं. हालेलुया! किती अद्भुत गोष्ट आहे. कधी आपण तरी विचार करू शकतो का? पण अगाध प्रीती करणारा आपला परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया! आणि देव जो समर्थ आहे, त्याची अद्भुत योजना आहे आपल्याबद्दल आणि त्याद्वारेच तो आपल्या जीवनामध्ये काय करत असतो? कार्य करत असतो. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या बुद्धीप्रमाणे हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे. पण जेव्हा आपण परमेश्वराला समर्पण करतो, परमेश्वराला म्हणतो की पवित्र आत्मा देवा, प्रभू ख्रिस्ता तू माझ्याशी बोल, पित्या तू माझ्याशी बोल, तेव्हा परमेश्वर आपले अद्भुत रहस्य, वचनाचे गूढ रहस्य आपल्याला प्रकट करतो. आपल्याशी स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे काय करत असतो? परमेश्वर बोलत असतो. पण आज आपले कान प्रभू येशू ख्रिस्ताचे वाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत का? हालेलुया! शरीराला कान आहेत, त्या कानांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं वाणी आपल्याला ऐकू येणार नाही. अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलतात आणि आपल्याला खात्री असते की परमेश्वर, पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलते. आणि जर आपण चिन्ह मागितलं, परमेश्वर हे तूच माझ्याशी बोलते तर मला त्याचं चिन्ह दे, तर परमेश्वर चिन्ह देतो. आपण हिजकियाला पाहतो की संदेष्टा जरी सांगतो की तुला परमेश्वर दीर्घायुष्य देते, तो म्हणतो की मला चिन्ह दे. आणि आपण पाहतो की ते सनडायल आहे, त्याच्याद्वारे काय म्हटलेलं आहे? ते चिन्ह वेळ मागे घेतली जाते. हालेलुया! देवाला धन्यवाद असो. एवढा चांगला परमेश्वर आहे आपला, एवढा चांगला परमेश्वर. केवढं चांगुल पण परमेश्वराचं आपण घोषित करू, किती आपण त्याची स्तुती करू, किती आपण त्याचा गौरव करू, तेवढं कमी आहे. पण आपल्याला ती गोष्ट कधी समजते? एखादं लेकरू जेव्हा घरामध्ये आहे, एक कुटुंब आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याचे लेकरं आहेत, संतती आहेत, ते त्यांच्या सहभागितेत आहेत, त्यांच्या जे नियम आहेत, त्यांचे जे प्रीती आहे त्याच्यामध्ये पालन पोषण होते. आणि असं कुटुंब आहे की फक्त त्या घराण्यामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, पण त्या माता पिताच्या ते अंडर नाही किंवा त्यांच्या नियमांच्या ते अधीन नाही आहेत. आणि ते काय करतात? फक्त एक आडनाव म्हटलं, एक खानदान म्हटलं तर ते खानदानाप्रमाणे ते कुटुंब आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कुठलं कुटुंब हे जास्त आशीर्वादित असेल? कुठलं असेल? जे आई वडिलांच्या अधीन आहे का आईवडिलांच्या फक्त नाव लावलेलं आहे, खानदानचं नाव लावलं, जे आईवडिलांच्या अधीन नाही, जे आईवडिलांचं ऐकत नाही? कुठलं कुटुंब आशीर्वाद असेल? कुणाच्या अधीन आहे? आईवडिलांच्या अधीन आहे. बरोबर आहे. आणि परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आपला कोण आहे? पिता आहे. हालेलुया! देव पिता आहे, देव मित्र आहे, देव सखा आहे. प्रत्येक नात्याच्या द्वारे तो वर आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रत्येक नात्याच्या द्वारे तो आपल्याशी काय करत असतो? आपला संबंध प्रस्थापित करत असतो. पण मी त्या नात्यामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण केलेलं आहे का? मी त्याला समर्पित आहे का? मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन आहे का? हालेलुया! आपण देवाचे कोण आहोत? कुटुंबामध्ये आहोत. आणि देवाचे जर कुटुंबामध्ये आहोत, ख्रिस्ती हे नाम धारण करून आपण या जगामध्ये जगतो. आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की परमेश्वराने आपल्याला कशाला बनवलंय? देवाच्या गौरवासाठी बनवलंय. आणि आपण त्या कुटुंबामध्ये जर आहे तर आपली जबाबदारी आहे की परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन आपण राहावं आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालवं. हालेलुया! जुने ते होऊन गेले, पहा हे सर्व नवीन झालेलं आहे. कधी? जुना मनुष्य आहे, जुना पापी आहे, जुन्या सवयी आहेत, जुन्या वासना आहेत, जुना मोह आहे. आणि तरी मी बाप्तिस्मा झालेला आहे, माझं तारण झालंय आणि परत मी त्याच सगळ्या गोष्टी जर करत आहे तर कुठला नवीन? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा.
या 40 दिवसामध्ये परमेश्वराची अद्भुत योजना ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येकाबद्दल आहे. परमेश्वराने अद्भुत परमेश्वराचं वचन आणलंय की परमेश्वर या 40 दिवसामध्ये जात असताना पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल आपण समजून घ्यावं. आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल जेव्हा आपल्याला हे रहस्य समजून येईल, तेव्हा त्याचं महत्व समजून येईल, तेव्हा अधिक आणि अधिक परमेश्वराच्या आपण अधीन आणि परमेश्वराच्या अधिक प्रीती आपण करू. हालेलुया. जर आपण परमेश्वराचे लेकर आहोत, परमेश्वराच्या आपण हे विचार करावा की त्या कुटुंबासारखे आहोत की फक्त ख्रिस्ती आपण आडनाव जसं आपण लावतो जगामध्ये त्याप्रमाणे आहोत का, ख्रिस्ती जर म्हटलेलं आहे आपल्याला तर देवाच्या अधीन आपण चालणारे लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. कधी आपला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचला आणि स्वर्गातील पित्याचा गौरव होईल, जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या जीवनातून इतरांपर्यंत पोहोचेल. आणि ते कसं प्राप्त होईल? परमेश्वराच्या अधीन गेल्यानंतर. देवाचं वचन आपल्याला माहिती पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चाललं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपण कुठे थांबतो माहिती का? आपण इथे थांबतो की पवित्र आत्मा मला मिळालेला आहे, तुम्हाला मिळालेला आहे, मला मिळाला आहे, बस तिथे आपण थांबून जातो. पण तिथपर्यंतच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांकडे जर तुम्ही पाहता तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः फुंकर घालून त्यांना पवित्र आत्मा दिला होता. आणि नंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालेलं आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वतः पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म झालेला आहे, पण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा घेते. जर आपला देव ते करत आहे तर आपल्याला देखील त्यामधनं जाणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याशिवाय काय लिहिलेल्या वचनामध्ये आपण जाऊया. योहान कृष्ण वर्तमान 3 अध्याय 1 ते 6 वचन. ज्याला सापडतील त्याने कृपया मोठ्याने वाचा. योहान कृष्ण वर्तमान याचा 3 अध्याय 1 ते 6 वचन. बस. थँक्यू सिस्टर. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. 1 कोरिंथ 15 अध्याय 45 वचन एकाने काढून ठेवा आणि इफिस्करास पत्र 5 अध्याय 26 वचन एकाने काढा. इफिस 5:26 पहिले वाचूया. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. कशाद्वारे? वचनाद्वारे. कशाद्वारे? बोला सगळे. कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि आपण पाहतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. इथे परमेश्वराचं वचन काय सांगतंय? पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आपण इकडे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याच्या शिवाय आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. पाण्याच्या बाप्तिस्म्याकडे जेव्हा आपण पाहतो किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरती जेव्हा आपण विश्वास ठेवतो, आपलं तारण होतं, आपण पापांसाठी मरतो आणि कशामध्ये उठतो? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उठतो. पाण्यापासून. लक्षात येत आहे? पाण्यापासून आपण जेव्हा लक्ष लावतो, पाण्यामध्ये जात असताना पापापासून आपण पापाला मरतो आणि ख्रिस्तामध्ये उठतो पाण्यापासून. प्रेज द लॉर्ड. दुसरा बाप्तिस्मा तो पश्चातापाचा बाप्तिस्मा. योहान काय करत होता? पश्चातापाचा बाप्तिस्मा. कशाद्वारे करत होता? पाण्याच्या द्वारे करत होता. बरोबर आहे. दुसरा जो बाप्तिस्मा आहे
आत्म्याचा बाप्तिस्मा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो की आत्म्यापासून पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो. बरोबर आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय होतं? पवित्र आत्माचा बाप्तिस्मा आपण पाहतो. फरक समजतोय? पवित्र आत्मा मिळणं आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि त्याला कधी कधी आपण समजण्यासाठी काय करतो की माझं तारण झालेलं आहे आणि मला पवित्र आत्मा मिळालेला आहे म्हणजे बस, म्हणजे बस. ही कोणाची बुद्धी झाली? आपली बुद्धी झाली किंवा आपलं अज्ञान झालं. पण पवित्र आत्मा जर प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला, पवित्र आत्म्यापासून जन्म होता, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांनी घेतला. योहानाने पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला, पण योहान म्हणतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ येईल आणि तो तुम्हाला आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. हालेलुया. मग तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे आपण समजून घेऊया. पहिले कोरिन्थ 15 अध्याय आणि 45 वचन ज्याला सापडेल त्यांनी कृपया मोठ्याने वाचा. थँक्यू आंटी. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. हा आपल्या आदामाबद्दल आहे. आणि शेवटला आदाम कोण आहे? जोरात बोला. प्रभू येशू ख्रिस्त. काय लिहिलेलं आहे? शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. काय झाला? जिवंत करणारा आत्मा असा झाला. आणि आपण हे कुठे वाचलं? शरीर योहान शुभवर्तमान 3 अध्याय परत काढा. योहान शुभवर्तमान 3 अध्याय पहिले 7 वचनामध्ये कुठे वाचलं तुम्ही? वाचा लवकर. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आदामापासून जन्मलेले काय आहे? देह, माती आहे आणि आपण मातीमध्ये मिळणार आहोत. आत्म्यापासून जन्मलेले काय आहे? आत्मा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? आत्मा. काय लिहिलेलं आहे? आत्म्याने आत्मा जिवंत करणार आहे. वाचा बरं वचन पहिलं परत 45 वा. पहिले कोरिन्थ 15:45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, म्हणजे देहाला देह जिवंत. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. काय झाला? जिवंत करणारा आत्मा असा झाला. आणि जिवंत करणारा आत्मा म्हणजे कोण आपल्याला दिला प्रभू येशू ख्रिस्ताने? पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये दिला. हालेलुया. जिवंत करणारा आत्मा म्हणजे कोण आहे? पवित्र आत्मा. ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित केलं, तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्यावेळेस काय करणार आहे? पुनरुत्थित करणार आहे. आणि आपला जेव्हा नवा जन्म होतो, आपलं तारण होत आहे, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराने काय केलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेला आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे का? येस. प्रेज द लॉर्ड. हाय. तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, पण पवित्र आत्म्याची बाप्तिस्मा घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे असं वाटतं का? कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. फक्त एवढंच? आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेले लोक पण आहेत. हाय. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. आणि नसेल कळालं तर परत एकदा ऑनलाईन आहे, परत एकदा तुम्ही ऐकू शकता. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा म्हणजे पवित्र आत्म्याने पूर्णपणे आपण भरलेले असावे. माझं तारण झालं तेव्हा मला पवित्र आत्मा मिळालं, तुमचं तारण झालं तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाला. हालेलुया. कारण प्रभू येशू हा प्रभू आहे असं आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत आपल्याला पवित्र आत्मा आपल्यामध्ये नाही. समजते? मी प्रत्येक वेळेस ती साक्ष सांगतो. मी मागे बॅक बेंचर होतो आपल्या चर्चमध्ये आणि आवाज उठाएंगे हे गीत चालू होतं आणि इथपर्यंत मला पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणवला. बरोबर आहे. देवाला धन्यवाद असो. क्राइस्ट चर्चमध्ये देवाच्या कृपेने प्रॉफेट फ्रँकलिन जोशी यांची प्रार्थना चालू होती. मी समर्पण केलं परमेश्वराला की परमेश्वरा माझा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घे. आपण परमेश्वराला समर्पण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी समर्पण केलं परमेश्वरा माझा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घे, तेव्हा मी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माने पवित्र आत्म्याने भरलो आणि माझा पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा झाला. हालेलुया. माझा बाप्तिस्मा पाण्याने कधी झालाय? 2009. कधी झाला? 2009. पण माझा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा कधी झालाय? 2017. समजतंय? फरक समजतोय?
किती कालावधी गेला? आपल्याला परमेश्वराला जेवढं आपण परमेश्वराच्या अधीन जाऊ तेवढं परमेश्वराची प्रीती, तेवढं परमेश्वराच्या आशीर्वादांनी, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आपण भरू. पण जर आपण सीमित आहोत, मर्यादित आहोत, की पवित्र आत्मा मला मिळाले आहे, माझं तारण झाले, मी देवाच्याकडे जाणार, स्वर्गात जाणार, तर मी माझं रुटीन लाईफ मी जगल. मी चर्चला जाईल, कधीतरी येईल, कधीतरी नाही जाईल, बायबल स्टडीला येईल, नाहीतर नाही येईल, प्रार्थना करायची करल, नाहीतर नाही करल, बायबल वाचायचं वाचल, नाही वाचायचं नाही वाचल. एक जे जीवन परमेश्वराला अपेक्षित आहे ते जीवन मी जगणारच नाही. पण जेव्हा आपल्याला हे माहिती आहे की परमेश्वराने आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे, आपल्याला परमेश्वराची योजना काय आहे, आणि आपण ख्रिस्ती होण्यासाठी किंवा विश्वासणारे होण्यासाठी परमेश्वर प्रभू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, तर आपण असलं कधीच जीवन जगणार नाही. वेळेअभाविक असो, कधी असो, काही गोष्ट ती वेगळी आहे, पण आपल्याला वेळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी देखील आपण जर देवापासून दूर आहोत, तर हे 40 दिवस आपल्यासाठी, तुमचे आणि माझ्यासाठी आहेत. हालेलुया. कुणासाठी आहेत? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. कारण या 40 दिवसासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवले. हालेलुया. दोनदा मी मरणातून वाचलेलो आहे. पहिल्या मरणातून परमेश्वराने मला सांगितलं मरता मरता की मी तुला सेवेसाठी जीवन ठेवते. दुसऱ्यांदा आता मरताना वाचलेलं आहे. देवाला धन्यवाद असो. परमेश्वर आपल्याला मृत्यूच्या ह्याच्यानं दरीतून जरी गेलो तरी आपल्याला काही येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण त्या मृत्यूच्या ह्याच्या दरीतून जावं लागतं कधी कधी. मग घाबरायचं का नाही. जर आपण मरण्यासाठी तयार नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन आपण चालू शकत नाही. आपण स्वतःला मारलं नाही, आपले शारीरिक वासना मारली नाही, तर जे आत्मा, पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने दिले, जे आत्मा जिवंत केला प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या जीवनामध्ये आपण चालू शकणार नाही. तुम्हाला आणि मला काय वाटतं की पवित्र आत्मा आपल्याला काय मिळालेलं आहे? आपण देवाचे पवित्र मंदिर आहोत, बरोबर आहोत का नाही? यस. कशासाठी आहे? काहीतरी आपल्याला परमेश्वर जर दिलेलं आहे तर त्याचा काहीतरी उपयोग करण्याची परमेश्वराची इच्छा आहे, बरोबर आहे. एखादी वस्तू जर आपल्याला मिळते किंवा आपण आपल्या लेकरांना देतो तर आपल्याला काय वाटतं की त्याचा त्यांनी काय करावा? उपयोग करावा. एखाद्या नोकरीवरती कोणी आहे तर नोकरीवरती काय मालकाला, जो बॉस आहे किंवा ज्या ठिकाणी शासन असो किंवा जे काय असेल ते काम त्यांनी करावं. तर तसंच परमेश्वरासाठी परमेश्वराने जर आपल्याला बोलवलेले, परमेश्वराने जर आपल्याला निवडलेले, परमेश्वराने जर नेमलेले, तर देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी काम करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं जर वचन सांगतं की तुम्ही तुमच्या अधिकारांच्या अधीन जेव्हा असता तेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करत आहे किंवा प्रभूच्या ला भिवून ती सेवा करा, असं जर परमेश्वर जगिक सेवा करण्यासाठी आपल्याला जर सांगतो, तर राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्या सेवेसाठी आपण किती गांभीर्याने त्याच्या समोर यायला पाहिजे, किती नम्रतेने त्याच्या पुढे यायला पाहिजे. कारण आपली तर पात्रता नाही, आपलं तारण व्हावं हे देखील आपली पात्रता नाही. आपण तर पापी मनुष्य होतो आणि पापी होतो आणि पापामध्ये मेलो असतो. पण परमेश्वरने आपल्याला बोलवलेलं आहे, परमेश्वरने आपल्याला निवडलेलं आहे आणि यासाठी निवडलेलं आहे की आपण त्यासाठी काय करावं? फळ द्यावं. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण काय द्यावं? फळ द्यावं. आणि पवित्र आत्म्याच्या दानांनी आपण काय व्हावं? भरावं. परमेश्वर भेदभाव करतो का? नाही करतो. परमेश्वर जर काही लोकांचा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा केलेला आहे तर ज्यांचा नाही झालं त्यांना करणार नाही असं वाटतं का? कोणाला वाटतं का तुम्हाला? नाही. परमेश्वर भेदभाव करत नाही. पण मी तयार आहे का नाही, मी त्याला प्रतिसाद देतो का नाही, हे आपल्या हातात आहे. परमेश्वराने आपली स्वतंत्र इच्छा जी आहे ती कधीच काढून घेतली नाही. परमेश्वरचं वचन सांगतं की जीवन आणि मरण तुझ्या समोर ठेवले, काय निवडायचं ते तुझ्या हातात आहे. हालेलुया. सेवा आपल्या समोर ठेवलेली आहे. सेवा करायची का लांब पळायचं हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. हालेलुया. योना देखील परमेश्वराने काहीतरी सांगितलं, त्याने ते ऐकलं नाही. तुम्हाला माहिती आहे योनाची स्टोरी. पण तरी देखील त्याला काय करावं लागलं? ऐकावं लागलं. काय? ऐकावं लागलं. मग आपल्या जीवनामध्ये आज आपण विचार करावा, या 40 दिवसामध्ये हा वेळ परमेश्वर आपल्याला देते की मी परमेश्वरची माझी कॉलिंग जी आहे, परमेश्वर माझ्यासाठी जी कॉलिंग केली आहे, जे पाचारण परमेश्वरने मला केलं आहे, मग फक्त पाळक आहे म्हणून पाळकाची कॉलिंग असो, स्तुती आराधना करायची कॉलिंग असो, किंवा नुसतं विशिष्ट काही सेवा कार्य आहे ते करण्याची कॉलिंग असं वाटतं का? स्वार्थ सांगण्याची आपल्याला देवाने दिलेले, पाचारण दिलेले, आपण घरोघरीच्या प्रार्थना मध्ये सहभाग घेऊ शकतो. बऱ्याच गोष्टी परमेश्वरने आपल्याला काय केलं? प्रीतीचं दान दिलेलं, आदरतिथ्य आहे. परमेश्वरने प्रत्येकाला काय केलेलं आहे? आशीर्वाद केलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं झाडाझडती कोण घेणार आहे? परमेश्वर. म्हणजे कोण घेणार आहे?
न्यायाधीश कोण येणार आहे? आता आपण गाणं गायलं, धन्यवाद येशूला. न्यायाधीश कोण येणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. बाळ म्हणून आला आणि आता कोण येणार आहे? न्यायाधीश येणार आहे. आणि न्यायाधीश कोणाचं ऐकतो का? ऐकतो का? त्याच्या पुढे फिर्याद मांडू शकतात वकील, पण जजचं डिसिजन हे काय असतं? फायनल असतं. आपली कृत्य, आपलं ख्रिस्तामध्ये सेवा कार्य ह्याच्यावरती आपलं प्रतिफळ अवलंबून आहे. जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की ख्रिस्ताच्या नावात एखाद्याला गार पाण्याचा प्याला जरी पाजला तर तो त्याचं प्रतिफळ खचित मुकणार नाही. म्हणजे जर ख्रिस्ती नावाने आपण कुठेतरी गेलो, सुवार्थ सांगायला गेलो किंवा काही गोष्टीसाठी, त्यांना माहिती की हे ख्रिस्ती आहेत, हे प्रार्थना करण्यासाठी आले, त्या अंतःकरणाने किंवा हे ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थना करणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी गार पाण्याचा प्याला जरी पाजला तरी ते लोक प्रतिफळाला खचित मुकणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त सांगतात. मग जे आपण ख्रिस्तामध्ये आहोत, जे ख्रिस्तासाठी आपण सेवा कार्य करत आहोत, ते आपण प्रतिफळाला मुकू का असं वाटतं का? काय वाटतं? हालेलुया बोला. प्रतिफळाला मुकू का? मग जर परमेश्वर आपल्यामुळे जर दुसऱ्यांना आशीर्वादित करते तर आपल्याला आशीर्वाद करणार नाही का? करणार की नाही? जोरात बोला. हो करणार ना. पण मी आज हा प्रश्न मला विचारला पाहिजे की मी परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी तयार आहे का? मला जे सेवा कार्य परमेश्वर दिलेलं आहे ते मी करत आहे का? आज मी म्हणतो की मला गाता येत नाही म्हणून मी गाणं नाही गाणार. आज माझं सूर नाही नीट, माझं लय नाही, मला काहीच गाता येत नाही, मी नाही करणार सुत्यांना. आणि तेच म्हणा पिक्चरचे गाणे गायचे तर किती गायला सांगा. मग आज तुम्ही म्हणा की काहीतरी बोलायचं आहे, संदेश देवाचा संदेश सांगायचा आहे, तर तुम्ही मला भीती वाटते, मला भीती वाटते, मी नाही संदेश देऊ शकत. पण तेच तुम्हाला सांगा, गप्पा मारायचे एखादा टॉपिक तुम्हाला द्या, क्रिकेट म्हणा किंवा जे तुम्हाला आवडतं ते विषय द्या, तुम्ही कित्येक तासून तास बोलू शकता, मी पण देखील. हालेलुया. पण देवाच्या वचनाबद्दल बोलायचं आहे, देवाची सेवा कार्य करायचं आहे, तेव्हा मी हे विचार करतो का की मी प्रेझेंटेबल आहे का? हा मी चांगला दिसत आहे का? माझा आवाज नीट आहे का? मला गाता येतं का? हा मला पाळक साहेब काय म्हणतील, मला ते ब्रदर ते सिस्टर काय म्हणतील, मी हे करू का नको? अरे मी साक्ष देऊ का नको? अरे माझे साक्ष लोक छोटीशी आहे पण देवाने मला आशीर्वाद केलं, मग लोकांना काय वाटेल? लोक मग त्याबद्दल म्हणते अरे काय छोटी साक्ष देते का? हे हसतील का माझ्यावरती का काय करतील? मी लोकांच्या भिवून मी माझं प्रतिफळ मुकवण्यास तयार आहे का? हा विचार करा. परमेश्वराने आपल्याला कसा आत्मा दिलेला आहे? धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा दिलाय. कसा? बोला. मला परमेश्वराने धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा दिलाय. मला परमेश्वराने धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. मला परमेश्वराने धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. मी घाबरणार नाही, मी सेवा करणार, मी परमेश्वराची सेवा करणार, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशा 24:15. आपल्या घरामध्ये वचन लावलेलं असतं, पण मी ती सेवा करण्यासाठी, माझं घराणे त्या सेवा करण्यासाठी तयार आहे का? किंवा मी माझं स्वतःला आणि मी माझ्या घराण्याला तयार करत आहे का? ऑनलाईन देखील जे ऐकत आहे, मी माझ्या स्वतःला देवाची सेवा करण्यासाठी तयार करत आहे का? आणि माझ्या घराण्याला मी देवाची सेवा करण्यासाठी तयार करत आहे का? हा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा? स्वतःला विचारायचा. कोणाला विचारायचा? स्वतःला विचारायचा. आज माझा पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा झालाय का नाही झालाय, हा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा? स्वतःला विचारायचा. पण आपण पाहतो तारण झालं, पवित्र आत्मा मिळाला, बरोबर आहे. जे झटून शोधतात, बरोबर आहे, त्यांनाच काय मिळाल? तेच काय होतील? इच्छा बाळगणं एक गोष्ट आहे, पण झटून काय करणं किंवा त्यासाठी हे मागणं, आवेश तो पाहिजे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्यासाठी जेव्हा ते पेंटिकॉस्टच्या दिवशी एकत्र आले होते, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी विश्वास ठेवला होता की पवित्र आत्म्याचा वर्षाव होणार आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणार आहे, आणि त्यांनी प्रार्थनेमध्ये होते, उपास प्रार्थनेमध्ये होते. आपण देखील कशामध्ये चाललो आहोत आता? उपास प्रार्थनेमध्ये चाललो. काही लोकांना जमले नाही तर हरकत नाही, प्रार्थनेमध्ये चाललोय, प्रेज द लॉर्ड. पण मला इच्छा आहे का? मी आवेशाने प्रभूला मागते काय? परमेश्वरा मला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने भर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगामध्ये वासना आहे, जगामध्ये मोह आहे, पाप आहे, सगळ्या गोष्टींनी शरीर काय असतं?
अंतःकरण काय असतं, मलिन होत असतं, भरत असतं. मग तुम्ही टीव्ही घ्या, मोबाईल घ्या, आजूबाजूचा परिसर घ्या, किंवा काही ऐका, न्यूज चॅनल घ्या, किंवा काही असेल, कुठे ना कुठे कशाच्या ना कशाच्या द्वारे काहीतरी पाप किंवा काहीतरी अशा वासनेच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये कार्य करण्यासाठी तयार असतात. पण त्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्याला स्थान द्यायचा का नाही द्यायचा हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या आणि माझ्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? तुमच्या आणि माझ्या हातात आहे, की त्या शारीरिक वासनांना मी स्थान द्यायचा की नाही. जे मला मरणाप्रत नेतील त्या गोष्टींना मी वाव द्यायची का नाही द्यायची. हालेलुया. एखादं भांडण झालेलं आहे आणि तिकडे अजून भांडणं लावून दिली तर काय होईल? अनर्थ होईल. हालेलुया. पण जर भांडणं होते आणि कोणीतरी मध्यस्थी करून किंवा त्या दोघांनी समंजसप्रमाणे हे करून शांतता प्रस्थापित केले तर काय होईल? चांगलं होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. मग मी माझ्या शरीराला पापांनी भरल, वासनेंनी भरल, मोहांनी भरल, जगातल्या गोष्टींनी भरल. म्हणजे पाप म्हणजे काय? चोरी, लबाडी, ह्या सगळ्याच गोष्टी नाही. मी जर जास्त इम्पॉर्टन्स, मी जर जास्त महत्व जगात आणि जगातील गोष्टींकडे देत असेल तर त्या देखील गोष्टी मला काय करत आहेत? खराब करत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला शरीराला जसं मळीन झालं तर आपण काय करतो? आंघोळ करतो, स्वच्छता करून घेतो. तसं आपल्याला आपले पापांची पश्चाताप प्रभू येशू ख्रिस्ताकडे केला पाहिजे. आणि आत्मा जो आपल्याला परमेश्वराने जिवंत केलाय प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या पवित्र आत्म्याच्या अधीन आपल्याला, त्याच्या प्रेरणेप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे. आपण आत्म्याला, पवित्र आत्म्याला जर महत्व दिलं तर आपण देवाच्या अधीन, देवाच्या सानिध्यामध्ये चालू. जर आपल्या शरीराला महत्व दिलं, जगातील गोष्टींकडे महत्व दिलं तर आपण पाप आणि पापाच्या अंधकाराच्या गोष्टींकडे, नाशाकडे जाऊ. ही 40 दिवसांची जी वेळ आहे, याची सुरुवात होत असताना जसं पवित्र आत्मा अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गेला, आज आपल्याला पवित्र आत्म्याची, बाप्तिस्माची आवश्यकता आहे का नाही? तुम्ही आणि मी आज काय करायचं आहे? विचारायचं. आणि ज्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी हा विचार करायचा आहे की ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने मला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माने भरलं आहे ते सेवा कार्य मी करत आहे का नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाळके सेवेमध्ये येण्याच्या अगोदर पाळक साहेब म्हटले की विचार करा, नांगर हातात घेतल्यावर मागे फिरता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा आपण ख्रिस्ती आहोत, जेव्हा विश्वासना आहोत, तर आपल्याला आपल्या शरीराच्या वासनेला मारायलाच पाहिजे. आपण असं नाही म्हणू शकत की ठीक आहे, तारण झाले, आता मी पाप करत राहील, मला पापांची क्षमा मिळालेली आहे, काल आज आणि युगानुयुगच्या पापांची क्षमा मिळाली, मी पापामध्ये राहील. नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला पवित्र देह आणि पवित्र रक्ताच्या द्वारे आपल्याला काय घेतलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. एखादी वस्तू आपण विकत घेतो तर आपल्याला काय वाटतं की ते काय व्हावं? त्याचा उपयोग व्हावा. काय व्हावा? व्हावा का नाही? का नवी घेतली विकत आणि फेकून द्या कचऱ्यात. करतं कोण? कोण करतं का? कोणी नाही करत. मग जर प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र देह आणि आपलं पवित्र रक्त देऊन जर आपल्याला विकत घेतले, तर मग आपण कसं परमेश्वरापुढे यायला पाहिजे, कसं परमेश्वरापुढे सादर व्हायला पाहिजे, याचा विचार तुम्ही आणि मी आज केला पाहिजे. ही वेळ परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. हे परमेश्वर आपल्याशी बोलते की ह्या 40 दिवसामध्ये कित्येक 40 दिवस गेले, लेंट पिरियड गेले, गुड फ्रायडे गेले, पुनरुत्थान दिन गेले, पण हे 40 दिवस माझ्यासाठी विशेष आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी विशेष. हालेलुया. परमेश्वराचा आपण जोरात टाळ्या वाजवूया. आणि हा निश्चय तुम्ही आणि मी केला पाहिजे की परमेश्वर हे 40 दिवस मी असेच वाया जाऊ देणार नाही. ठीक आहे, मला उपास नाही धरता येत, नो प्रॉब्लेम, पण मी प्रार्थना करील. मी जे परमेश्वर तू मला शिकवते त्याप्रमाणे मी चालेल. मी वचन वाचेल, मी वचन ऐकेल. मी देवा तू माझी जे सेवा करू इच्छिते ती मी सेवा करण्यासाठी तयार आहे. मी पहिलं तर काय आहे? उपलब्ध आहे. काय आहे? उपलब्ध आहे. आणि त्यानंतर काय आहे? मी तयार आहे. बरोबर आहे. मिलिटरी डिफेन्स कडे आपण जर पाहिलं तर ते लोक बॉर्डरवरती काय असतात? पहिले तैनात असतात. बरोबर आहे. तिकडे असतात उभे, तयारी पण करतात. पण जर तिकडे तयारी केलेली नाही, उपलब्धच नाही, तर काय उपयोग आहे का उपयोग? काय आपण तयारी करते
बरोबर आहे, आपल्याला खूप परमेश्वर टॅलेंट दिले. प्रेझेंट वर्षिप, हालेलुया, धन्यवाद येशू. खूप परमेश्वराची उपस्थिती उतरून येते. आपल्याला खूप परमेश्वराचं संदेश देण्याची परमेश्वर दिलेली आहे, आपल्याला पाचारण केलेलं आहे. परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये लोक त्यांचे भरपूर अद्भुत आशीर्वादित होतात, तारण होतं, भरपूर गोष्टी होतात. पण जर मी संदेशच देत नाही, पण मी जर स्तुती आराधनाच करत नाही, तर माझा काय उपयोग? हालेलुया. परमेश्वरने आपल्याला डोळे दिले, मुख दिले, कान दिले, सर्व काही अवयव दिले. का दिले? तर परमेश्वराचा गौरव करण्यासाठी दिलेले. हालेलुया. आपण ख्रिस्ती का आहोत? आपण विश्वासणारे का आहोत? तर देवाचा गौरव करण्यासाठी आहोत. या जगामध्ये यासाठी आलो नाही की आपण पश्चाताप करणार आहोत, बरोबर आहे, पण माती आहोत आणि मातीमध्ये मिळण्यासाठी जर आलेलो नाही आपण फक्त, तर प्रभूची सेवा करण्यासाठी देखील आपण आलेलो आहोत. हालेलुया. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वरने आपली काय केली आहे? निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. परमेश्वरने आपले जगाच्या स्थापनेपूर्वी निवड केलेली आहे, जेव्हा ही पृथ्वी देखील स्थापना झाली नव्हती. मग विचार करा, जर देव आपल्याबद्दल एवढ्या पहिल्यापासून विचार करतो, तर आपण कसे परमेश्वराला प्रतिसाद दिला पाहिजे, कसे परमेश्वर पुढे जायला पाहिजे. नम्र भावाने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्याने दासाचं स्वरूप धारण केलं, नम्र झाला तो. प्रेज द लॉर्ड. सर्व काही त्याने काय सहन केलं? अपमान सहन केला, सर्व काही सहन केलं. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ते सर्व काही सहन केलं. त्याची जाणीव तुम्हाला आणि मला असली पाहिजे. हालेलुया. आणि ह्या 40 दिवसामध्ये आपण हे प्रार्थना करू की परमेश्वरा, माझ्या आत्ताच्या आयुष्यापर्यंत जे काही माझ्याकडून पाप झालं, अपराध झालं, त्याबद्दल आपण क्षमा मागूया, परमेश्वराच्या पश्चाताप करूया परमेश्वराकडे. आणि परमेश्वर, तुझी योजना माझ्यासाठी पूर्णतेत यावी, तुझं राज्य वाढव आपण म्हणतो, त्या राज्याच्या वाढीसाठी माझा उपयोग व्हावा, यासाठी परमेश्वराला आपल्याला काय करायचंय? सरेंडर करायचं. आपल्याला काय करायचंय? समर्पण करायचंय, सरेंडर करायचंय. आणि त्यामुळे परमेश्वर आपल्याला काय करेल? चालवेल. हालेलुया. आपल्याला माहिती आहे की पत्नीचा मस्तक कोण आहे? पती. आणि पतीचा मस्तक कोण आहे? पतीचा मस्तक कोण आहे? बोला, कोण आहे? पत्नीचा मस्तक पती, आणि पतीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त जो आपला मस्तक आहे, आणि आपण सर्व त्याच्यामध्ये काय आहोत? अवयव देखील आहोत. हालेलुया. आणि हे मंडळी रचना होत असताना प्रत्येकाबद्दल परमेश्वर कसा असावं अपेक्षा करतो? जसा स्वर्गीय पिता पवित्र आहे, तसे तुम्ही देखील काय असावे? पवित्र असावे, परमेश्वराचं वचन आहे. आणि ह्या पवित्रीकरणाच्या वाटचालीमध्ये चालत असताना जिकडे हजर आहेत, आणि घरी देखील तुम्ही परमेश्वराचं वचन सांगा, ऑनलाईन ऐकायला सांगा. परमेश्वराचं गौरव करण्यासाठी आपण आलोत. आपला श्वास कधी थांबल हे सांगता येत नाही, आणि शेवटच्या श्वासापर्यंतच आपल्याला विश्वासू राहण्याची संधी आहे. त्यानंतर कोणी म्हणू शकतं का? नाही म्हणू शकत. बरोबर आहे. किती तो श्रीमंत मनुष्य म्हटला, माझ्या भावांसाठी मला ह्याला पाठव, किंवा काय होऊ दे, कुणाला तर पाठव, तर बोलले का यस म्हणून? नाही सांगितलं. तर आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला संधी आहे. आपण मातीत मिळल्यावर संपलं. म्हणून ही वेळ आपल्याला परमेश्वरांनी टेम्पररी दिलेली आहे, थोडकी दिलेली आहे, की ज्यामध्ये ख्रिस्तासाठी आपल्याला सेवा कार्य करायचं आहे. सेवा सगळ्यांना करायची आहे का? हो का नाही? मग ती मला माहिती आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. परमेश्वर तुम्हाशी आणि माझ्याशी बोलणारा देव आहे. मी जर मला परमेश्वराला विचारलं, परमेश्वर माझी सेवा कार्य काय आहे, मला तू कशासाठी निवडले, माझ्यासाठी माझ्याकडनं तुझी अपेक्षा काय आहे, तर परमेश्वर आपल्याला प्रकट करेल, आपल्याशी बोलेल. पण जर मी कधी विचारलंच नाही, देवा माझ्याकडून तुझी मला काय सेवा करायची तू सांग, तर परमेश्वर बोलेल का? नाही. परमेश्वर शिस्तीचा देव आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. आपण देखील काय करतो? एकमेकांबद्दल काय करतो? अपेक्षा ठेवतो. तसं प्रभू परमेश्वराची देखील आपल्याबद्दल काहीतरी अपेक्षा आहे. त्याला प्रतिसाद आपण देत आहोत की नाही आहोत? का तू मोठा, मी मोठा, ती मोठी, मी मोठी, मी पवित्र, तो अपवित्र, मी चांगला, मी नीतिमत्व, तो पापी, ती पापी. आपलं जीवन ह्यातच चाललंय का? मी चर्चला जातो, तो चर्चला जात नाही, ती चर्चला जात नाही. मी बायबल स्टडी अटेंड करतो, तो करत नाही, ती करत नाही. एवढ्याच मध्ये सैतानाने आपल्याला बांधून ठेवलंय का? का देवाची जी अद्भुत योजना आहे, देवाची जी अद्भुत प्रीती तुम्हासाठी आणि माझ्यासाठी आहे, त्याकडे आपली वाटचाल आहे. अरे मला चर्चला येत नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा, असं प्रार्थना आपण म्हणतो पाळक साहेबांना.
अरे चर्चला जाता येत नाही, देवाची लेकरं आहात तुम्ही, देवाच्या मंदिरामध्ये यायला तुम्हाला कोण अडवते? तुमच्या घरी जायला तुम्हाला कोण अडवल? बोला, सांगा मला. कोण अडवतं का? तुम्ही म्हणू शकता, कोण अडवू शकता का नाही तुझ्या घरी नाही जायचं, तू आज तिकडे जा, चल, बोलू शकता कोण? मग हे देवाचे आपण लेकर आहोत, तर पवित्र मंदिरामध्ये येण्यासाठी कोण अडवू शकतं का आपल्याला? मग शैतान का असून अडवू शकतो का? नाही अडवू शकत. मग काय म्हणतो आपण? प्रार्थना करा की मला चर्चमध्ये जाता यावं. शैतानाला धमकवा ना तुम्ही. चर्चला जायलाच पाहिजे. हे बेसिक गोष्टी आहेत. देवाच्या कुटुंबामध्ये जर आलंच नाही, देवाच्या सानिध्यामध्ये जर आपण आलं नाही, देवाचं वचनच ऐकलं नाही, देवाच्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थनाच केली नाही, तर मग आपल्या जीवनाबद्दल आपण काय अपेक्षा करतो? ही मंडळी ही जिवंत मंडळी आहे. ख्रिस्ती मंडळ चर्च ही जिवंत मंडळी आहे. देवाची अद्भुत योजना या ठिकाणी आहे. म्हणून हे भव्य परमेश्वर पवित्र मंदिर दिलेले आहेत. आपल्याकडे अभिषिक्त दास दिलेले आहेत, आणि इथे पहिले देखील आपल्याला परमेश्वराने जे अभिषिक्त दास दिले आहेत, एवढे चांगले मंडळी दिली आहे. डोक्यावर विटा उचलून हे बांधकाम करणारे जेव्हा लेकरं जर उभे केलेले परमेश्वराने, एवढं परमेश्वराने अद्भुत एल्डर्स आणि हे सर्व काही दिलेले आहेत, ते उगाच दिलं असं तुम्हाला मला वाटतं का? तुम्हाला आणि मला आशीर्वादित करण्यासाठी परमेश्वराने हे पवित्र मंदिर दिलंय. आज मी या संधीचा लाभ घेते का नाही हा मी विचार केला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्रत्येकाचा झालाच पाहिजे. जर आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्या पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, आणि तरी देखील आपण सेवा करू शकतो का? येस, करू शकतो. प्रेषितांकडे आपण जेव्हा पाहतो, त्यांच्यावर फुंकर टाकली गेली, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता, त्यांच्याद्वारे सेवा झाली का? झाली. पण जेव्हा पवित्र आत्माचा बाप्तिस्मा झाला तेव्हा किती सेवा झाली? किती सेवा झाली? अरे झाली का नाही? मग बोला की, किती झाली? अद्भुत झाली का नाही? महान सेवा झाली का नाही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग जर आपल्याला देखील वाटतं की आपल्याद्वारे देखील परमेश्वराने आपल्याद्वारे देखील काय करावे, महान सेवा परमेश्वराने करून घ्यावी, तर आपल्याला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माची आवश्यकता आहे. जर तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तर येस, नाही करायची तर जैसे थे, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. मी जर आज सेवेसाठी नकार दिला तर देवाचं काम अडत नाही, देवाचं कार्य थांबत नाही. परमेश्वर दुसऱ्या कोणाला तर उभं कर. पण मला आशीर्वाद व्हायचं का नाही हे मला ठरवायचं. माझ्या कुटुंबाला आशीर्वाद व्हायचं का नाही हे कुटुंबाला ठरवायचंय. माझ्या मंडळीला आशीर्वाद व्हायचं का नाही हे माझ्या मंडळीला ठरवायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आपण सर्वजण उभे राहूया. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी ब्रदर मिखाला विनंती करतो, एक प्रार्थना गीत ते घेतील. आपण सर्वजण नेत्र बंद करूया आणि देवाला आपण समर्पण करणार आहोत. आपले पाप पदरी घेऊयात, आपण पश्चाताप करूया. हालेलुया, धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, धन्यवाद येशू, थँक्यू मास्टर. आपण आपले नेत्र बंद करूया. आपण त्या जिवंत देवाची वचने ऐकली आहेत. देवाची वाणी आपल्यापर्यंत आलेली आहे. देवाचे वचन आपल्याशी बोलतं आणि आपण त्याला स्वीकारूया. आपल्या अंतःकरणात स्थान देऊया. आपले आध्यात्मिक नेत्र आणि आपले आध्यात्मिक कान आपण उघडूया आणि देवाला विनवणी करूया, परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाशी बोल. परमेश्वराच्या चरणापाशी जाऊया, जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, ज्याने आपल्यावर प्रीती केली आणि ती अगाध प्रीती त्याने त्या वधस्तंभावर प्रदर्शित केली. त्या प्रीतीच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलं. आपले पाप, मनुष्य जातीचे पाप त्याने स्वतःवर घेतले. स्वदेही तो खांबी गेला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आपला पुनरुत्थित देव तो आहे. आपल्यासाठी मध्यस्थी करणारा तो प्रभू आहे. आज देखील तो आपल्यासाठी मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण जरी पडलो तरी उठणार, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपला उठवणारा देव आहे. त्याने आपल्या आत्म्याला जिवंत केले. पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि यावेळेस जे कोणी पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी तयार आहेत, परमेश्वराला मागत आहेत, परमेश्वर त्यांना पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने भरो. या आज नाही तर याच्या येत्या 40 दिवसात जे कोणी ते उत्कंठा बाळगतील, त्या परमेश्वर त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने भरो. आणि परमेश्वराची योजना, जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांना परमेश्वर तृप्त करणारा देव आहे. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू, धन्यवाद राजा, हालेलुया, धन्यवाद येशू, थँक्यू मास्टर, थँक्यू मास्टर. कम होली स्पिरिट गॉड, टेक कंट्रोल. पवित्र आत्मा देवा, सगळ्यांचा तू ताबा घे. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. सर्वजण आपण सर्वजन मिळून गाऊया. मुझे ले जाओ यीशु के
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता तेरे लिए, घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, धन्यवाद यीशु। मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा। हालेलुया, धन्यवाद राजा परमेश्वरा. प्रभू परमेश्वर ज्या कोणाशी बोलत आहे, ज्यांना परमेश्वर सेवेसाठी पाचारण करत आहे, परमेश्वर त्यांना त्याच्याशी बोलत आहे की सेवेमध्ये वाढ, सेवेसाठी तयार हो. त्या प्रत्येकाने परमेश्वर प्रतिसाद द्यावा, परमेश्वर पुढे लीनाने नम्र व्हावं, आपले गुडघे टेकावे. चर्चमध्ये ऑनलाईन ज्या प्रत्येकाशी परमेश्वर बोलत आहे त्या प्रत्येकाने परमेश्वराला, पिता परमेश्वर बापाला, प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्या देवाला, त्रैख्य देवाला आपलं समर्पण करावा आणि प्रभू परमेश्वर त्यांचा ताबा घेईल. आपण जेव्हा परमेश्वरला म्हणतो की प्रभू परमेश्वरा, होय प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, पिता परमेश्वर या बापा, पवित्र आत्म्या देवा माझा ताबा तू घे, माझ्या कुटुंबाचा ताबा तू घे, माझ्या मंडळीचा ताबा तू घे परमेश्वरा. होय परमेश्वर जेव्हा प्रत्येकाचा ताबा घेतो, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरतो. आज जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत, जे हाक मारत आहेत, परमेश्वराला म्हणत आहेत होय परमेश्वरा, माझा पवित्र आत्मा परमेश्वर मला तू दिला आहे, आमचं तारण झालं आहे. पण प्रभू माझ्या देवा, तुझ्या सेवेसाठी परमेश्वर, अधिक सेवेसाठी परमेश्वर, आम्ही सेवेमध्ये आहोत परमेश्वर, पण आम्हाला अधिक आणि अधिक वृद्धिंगत व्हायचं आहे परमेश्वर. जसं आमचा पाण्याचा बाप्तिस्मा झाला परमेश्वर, पश्चातापासाठी परमेश्वर. होय प्रभू परमेश्वर, आज प्रभू परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने परमेश्वर तू आम्हा प्रत्येकाला भर प्रभू परमेश्वर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेक उतरून येऊ दे परमेश्वर. जे भुकेले आहेत, ताणलेले आहेत परमेश्वर, त्याचा पेंटिकॉस्टच्या दिवशी परमेश्वर पवित्र आत्मा परमेश्वर प्रत्येकावरती उतरला माझ्या देवा. होय परमेश्वर, आम्ही खेडगावमध्ये पाहतो परमेश्वर, होय परमेश्वर त्यांनी अग्नी स्वतः पाहिलं माझ्या देवा. त्याप्रमाणे परमेश्वर ख्रिस्ती मंडळ चर्च, ऑनलाईन ऐकणारी मंडळी, होय परमेश्वर हे तुझे लोक आहेत परमेश्वर. प्रत्येकावरती प्रभू येशू ख्रिस्ता तुझा वरदहस्त मी मागत आहे परमेश्वर. तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक परमेश्वर, पवित्र आत्म्याचा वर्षाव
नाव मी मागते परमेश्वर. होय प्रभू माझ्या देवा, आज आम्ही आमचा आत्मा जीव शरीर परमेश्वर तुला समर्पण करत आहोत परमेश्वर. आमच्या कुठल्या क्वालिटीमुळे परमेश्वर, आमच्या कुठल्या गुणांमुळे परमेश्वर, आमच्या कुठल्या पदामुळे परमेश्वर, आमच्या कुठल्या पैसे गाडी बंगल्यामुळे नाही परमेश्वर, तर परमेश्वर जे लीन आणि अंतःकरणाने परमेश्वर तुझ्या पुढे नम्र होतात परमेश्वर, तुला परमेश्वर समर्पण करतात परमेश्वर, त्या प्रत्येकाला परमेश्वर तू उंचावल्याशिवाय राहत नाही परमेश्वर. त्या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वाद केल्याशिवाय राहत नाही परमेश्वर. त्या प्रत्येकाला परमेश्वर तुझ्या दानांनी भरल्याशिवाय राहत नाही परमेश्वर. आणि पवित्र आत्मा देवा, आम्ही जाणतो परमेश्वर की जे आम्ही परमेश्वर तुझ्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्मा देवा तू आपल्या दानांनी तू आम्हाला भरतोच देपा. आणि परमेश्वर आज जे कोणी ऑनलाईन परमेश्वर, जे कोणी आमच्या पवित्र मंदिरामध्ये ख्रिस्तीमध्ये चर्च मध्ये परमेश्वर आज तुला मागत आहे परमेश्वर, ते दान मागत आहे परमेश्वर, त्यांना तू भर प्रभू. होय परमेश्वर, होय परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे भर परमेश्वर, पवित्र अग्नीच्या द्वारे भर परमेश्वर, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर परमेश्वर. तुझा पवित्र अग्नी परमेश्वर उतरून येऊ दे परमेश्वर. आमचे सर्व अशुद्धता, आमची सर्व मलिनता, आमच्या देहाची कर्म, पापाची कर्म आम्ही कबूल करतो परमेश्वर. आम्हाला तू शुद्ध कर, पवित्र कर परमेश्वर. तुझ्या पुढे आम्ही सादर होत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे परमेश्वर, आमच्या कुटुंबाचा तू ताबा घे परमेश्वर, आमच्या मंडळी तू ताबा घे परमेश्वर. आणि परमेश्वर माझ्या पा वी वेलकम यू होली स्पिरिट. होय पवित्र आत्म्या देवा, आम्ही तुमचं स्वागत करतो. प्रत्येकावरती उतरून या, प्रत्येकाचा तुम्ही ताबा घ्या, प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घ्या, प्रत्येकाला तुम्ही भरा परमेश्वर. होय परमेश्वर, प्रिय प्रभू ख्रिस्ता तुमची महान समक्षता परमेश्वर अनुभव दे परमेश्वर. होय परमेश्वर तुझ्या पवित्र परमेश्वर देवदूतांची समक्षता या ठिकाणी परमेश्वर. होय परमेश्वर प्रत्येकाला अनुभव येऊ दे परमेश्वर. तुझा पवित्र स्पर्श प्रभू येशू ख्रिस्ता तू प्रत्येकाला कर परमेश्वर, तुझ्या पवित्र अग्नीच्या द्वारे. होय परमेश्वर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे प्रत्येकाला तू भर परमेश्वर. होय प्रभू माझ्या देवा, जे तुझ्या पुढे येतात तुला मागतात परमेश्वर, तुझं वचन सांगतं मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल. होय परमेश्वर माझ्या जिवंत परमेश्वर, आज जी लेकर परमेश्वर तुझ्या पुढे हात पसरत आहे, तुला विनवणी करत आहेत की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर. होय प्रभू मला भर, माझ्या कुटुंबाला भर परमेश्वर, माझ्या मंडळीला भर परमेश्वर. त्यांचा तू स्वीकार कर प्रभू येशू माझ्या देवा. होय परमेश्वर कळत न कळत परमेश्वर आम्ही परमेश्वर आमच्या पापांमुळे वासनेमुळे परमेश्वर पडलो असेल परमेश्वर, तर देखील परमेश्वर उठवणारा तू आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे माझ्या पा. तुझी महान योजना आम्हा प्रत्येकाबद्दल आहे परमेश्वर, तुझी गौरव योजना आम्हा प्रत्येकाबद्दल आहे परमेश्वर. आज प्रभू माझ्या देवा, आज आम्ही तुला विनवणी करत आहोत प्रभू की आमचा ताबा तू घे, आमचा उपयोग तुझ्या सेवे कार्यासाठी करून घे प्रभू परमेश्वर. आम्हाला तू पाचारण कर प्रभू, तुझ्या दानांनी भर पवित्र आत्म्या देवा. आणि परमेश्वर या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला परमेश्वर ठेवलंस परमेश्वर. होय परमेश्वर तो उपयोग परमेश्वर, होय परमेश्वर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी हो दे राजा परमेश्वर. आमच्या मनामधील परमेश्वर भीती, आमच्या मनामधलं दडपण, आमच्या मनातील परमेश्वर कुठल्याही प्रकारचं परमेश्वर अडखळ परमेश्वर नसर येशूच्या नावात नष्ट होते देपा. होय तुझं वचन सांगतो माझे देपा. होय प्रिय प्रवेश ख्रिस्ता मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोक कराल ते स्वर्गात मोकळेल जाईल. होय प्रभू येशू ख्रिस्ता जे काही बंधन असतील, जे काही अडखळण असतील माझ्या देवा तुझ्या लेकरांमध्ये परमेश्वर, तुझ्या मंडळीमध्ये परमेश्वर, ती सर्व काही परमेश्वर नासर येशूच्या नावात मी बांधतो देपा, नासर येशूच्या नावात मी बांधतो देपा, नासर येशूच्या नावात मी बांधतो देपा. आणि प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता माझ्या देवा तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव परमेश्वर नासर येशूच्या नावात परमेश्वर, स्वर्गीय भंडार तो परमेश्वर तो रिलीज कर इन द माइटी नेम ऑफ जीसस परमेश्वर, तो रिलीज कर दे इन द माइटी नेम ऑफ जीसस परमेश्वर, तो रिलीज कर दे इन द माइटी नेम ऑफ जीसस परमेश्वर. होय प्रभू परमेश्वर प्रत्येक परमेश्वर हे परमेश्वर प्रियजन, होय परमेश्वर लहान थोर हे तुझं आहे परमेश्वर, आणि प्रत्येकाचा उपयोग परमेश्वर तुझ्या गौरवासाठी होऊ दे परमेश्वर. प्रत्येकाला परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर प्रभू, 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 तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर प्रभू परमेश्वरा. होय माझे जिवंत परमेश्वर, जिकडे पिता आहे तिकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिकडे पवित्र आत्मा परमेश्वर आहे, त्रैख्य देव उपस्थित आहे.
आणि परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. तुझं सानिध्य या ठिकाणी उतरलेलं आहे परमेश्वर. तुझं वरद असतं परमेश्वर प्रत्येकावर आहे प्रभू. जे विश्वासाने परमेश्वर तुझ्या पुढे सादर होते परमेश्वर, ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर. होय प्रभू, आम्ही तुला हाक मारत आहोत, आज आम्ही तुला मागत आहोत. होय परमेश्वर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानाने तो आम्हाला भर प्रभू. आमचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे प्रभू. आमचं जीवन सफल कर परमेश्वर, आमचं जीवन आशीर्वादित कर परमेश्वर, आमचं जीवन फलद्रूप कर परमेश्वर. होय प्रभू परमेश्वर, तुझी वाणी आम्हाला ऐकू येऊ दे परमेश्वर. स्वप्नाच्या द्वारे परमेश्वर तू आमच्याशी बोल दे पा. होय प्रभू येशूच्या स्वप्नाच्या द्वारे परमेश्वर, होय परमेश्वर रिलीज होते परमेश्वर. होय परमेश्वर दृष्टांत तुझ्या मंडळीमध्ये परमेश्वर रिलीज होते ना सर येशूच्या नाव दे पा. स्वप्न परमेश्वर त्याच्याद्वारे प्रभू येशूच्या नाव रिलीज होते दे पा. होय परमेश्वर तुझ्या वचनाच्या द्वारे परमेश्वर तो परमेश्वर ते वचन परमेश्वर होय परमेश्वर आध्यात्मिक नेत्राने आध्यात्मिक कान तू मंडळीचे उघड की ज्याद्वारे परमेश्वर तू त्यांच्याशी बोलशील आणि परमेश्वर तुझं गौरव होईल, होय तुझी महिमा होईल आणि परमेश्वर ते फलद्रूप होतील. आम्ही सर्व फलद्रूप हो परमेश्वर. होय प्रभू परमेश्वर, तुझी अद्भुत योजनेप्रमाणे तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर परमेश्वर. जे पवित्र आत्म्याच्या बाबतीत आम्ही शिकलो आहोत परमेश्वर, त्याद्वारे परमेश्वर तो मला भर परमेश्वर. आणि जर आज आमचा पवित्र आत्म्याचा परमेश्वर बाबतीत ऑलरेडी झालेला आहे तर प्रभू परमेश्वर आम्हाला तू परमेश्वर सेवेमध्ये चालव परमेश्वर. अधिकाने अधिक परमेश्वर तुझ्या जवळ येऊ दे, अधिकाने अधिक परमेश्वर तुला न्याहाळू दे, तुझ्यावरती प्रीती करू दे परमेश्वर. तुझं वचन सांगतो माझे देपा की जे तुझं वचन पाळतात ते तुझ्या प्रीती करतात देपा. तुझ्या आज्ञेमध्ये जो आम्हाला राख परमेश्वर आणि परमेश्वर तुझ्या नावाचा गौरव होते, तुझ्या नावाचा महिमा होते, तू उंचाला जाऊ दे परमेश्वर. होय प्रभू परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा लीन आणि नम्र होऊन प्रभू तुझ्या पुढे सादर होतो. आमचे पाप परमेश्वर आजच्या या दिनी जेव्हा 40 दिवस परमेश्वर प्रारंभ आहे, जसा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या देपा होय पवित्र माझ्या देपा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माने भरला, आम्ही देखील भरावं अशी दयाने कृपा तू आमच्यावर कर. आमचे पापे आम्ही पदरी घेतो आणि तुला प्रभू येशूच्या नावात देपा होय पिता परमेश्वर क्षमा मागतो. आम्हाला तू क्षमा कर प्रभू. आणि प्रभू परमेश्वर तुझ्या गौरी राज्यामध्ये अधिकाने अधिक परमेश्वर सेवा कार्यासाठी परमेश्वर वचनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे तयार कर. होय प्रभू, ही मंडळी तू दिली, होय परमेश्वर हे सर्व आशीर्वाद तू देऊ केले, त्याचा परमेश्वर लाभ आम्हाला प्रभू येशूच्या नावात होऊ दे. आम्ही त्यासाठी प्रतिसाद देऊ दे आणि प्रभू तुझी गौरी योजना सिद्धीच जाऊ दे. धन्यवाद देतो, उपकार मानतो ते पा. Therefore I tell you, whatever ask for in prayer, believe that you received it and it will be yours. Mark 11:24. If you dwell in me and my words dwell in you, ask whatever you want and it will be done for you. John 15:7. बलाने नव्हे पराक्रमन नव्हे तर माझ्या आत्म्याने करसिद्धी होईल असे नरिष्ठ परमेश्वर मग तुझ्या करचारसा आम्ही प्रभू येशूच्या नावात तुझ्या पुढे समर्पण करतोय पा. स्वीकार कर. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड मंडळी.